प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील चालू संविधान कधी लागू झाले? पर्याय पहिला 15 ऑगस्ट 1947, पर्याय दुसरा 26 नोव्हेंबर 1949, पर्याय तिसरा 26 जानेवारी 1950, पर्याय चौथा 2 ऑक्टोबर 1950. बरोबर उत्तर आहे पर्याय तिसरा 26 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 2, भारतात प्रथम वेळी निर्दलीय चंद्रकोप कोणी पाठवला? पर्याय पहिला नासा, पर्याय दुसरा इस्रो, पर्याय तिसरा रशिया, पर्याय चौथा युनेस्को. बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा इस्रो. प्रश्न क्रमांक 3, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते? पर्याय पहिला महात्मा गांधी, पर्याय दुसरा जवाहरलाल नेहरू, पर्याय तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय चौथा राजेंद्र प्रसाद. बरोबर उत्तर आहे पर्याय तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 4, लाल ग्रह म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो? पर्याय पहिला शुक्र, पर्याय दुसरा मंगळ, पर्याय तिसरा गुरु, पर्याय चौथा शनी. बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा मंगळ. प्रश्न क्रमांक 5, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? पर्याय पहिला ॲमेझॉन, पर्याय दुसरा नाईल, पर्याय तिसरा गंगा, बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा नाईल. प्रश्न क्रमांक 6, ताजमहाल कोठे आहे? पर्याय पहिला दिल्ली, पर्याय दुसरा जयपूर, पर्याय तिसरा आग्रा, पर्याय चौथा लखनौ. बरोबर उत्तर आहे पर्याय 3 आग्रा. प्रश्न क्रमांक 7, जगातील सर्वात मोठा खंड कोणता? पर्याय 1 आफ्रिका, पर्याय 2 युरोप, पर्याय 3 आशिया, पर्याय 4 अमेरिका. बरोबर उत्तर आहे पर्याय 3 आशिया. प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिली रेल्वे कोणत्या 2 शहरादरम्यान धावली? पर्याय पहिला दिल्ली ते आग्रा, पर्याय दुसरा मुंबई ते ठाणे, पर्याय तिसरा कोलकाता ते हावडा, पर्याय चौथा चेन्नई ते बेंगळूर. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 मुंबई ते ठाणे. प्रश्न क्रमांक 9, भारताची आर्थिक राजधानी कोणती? पर्याय पहिला दिल्ली, पर्याय दुसरा पुणे, पर्याय तिसरा मुंबई, पर्याय चौथा चेन्नई. बरोबर उत्तर आहे पर्याय 3 मुंबई. प्रश्न क्रमांक 10, भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या? पर्याय पहिला प्रतिभा पाटील, पर्याय दुसरा इंदिरा गांधी, पर्याय तिसरा सुषमा स्वराज, पर्याय चौथा सरोजिनी नायडू. बरोबर उत्तर आहे
पर्याय 2 इंदिरा गांधी. प्रश्न क्रमांक 11 भारतीय चलनाचे नाव काय आहे? पर्याय पहिला डॉलर, पर्याय दुसरा रुपया, पर्याय तिसरा पाऊंड, पर्याय चौथा येन. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 रुपया. प्रश्न क्रमांक 12 भारताचे राष्ट्रीय चिन्ह काय आहे? पर्याय पहिला अशोक स्तंभ, पर्याय दुसरा कमळ, पर्याय तिसरा वाघ, पर्याय चौथा मोर. बरोबर उत्तर आहे पर्याय 1 अशोक स्तंभ. प्रश्न क्रमांक 13 भारताचा राष्ट्रीय झेंडा कोणत्या रंगाचा आहे? पर्याय पहिला लाल, पांढरा, निळा, पर्याय दुसरा केशरी, पांढरा, हिरवा, पर्याय तिसरा निळा, पांढरा, हिरवा, पर्याय चौथा पिवळा, लाल, हिरवा. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 केशरी, पांढरा, हिरवा. प्रश्न क्रमांक 14 भारताचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? पर्याय पहिला बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, पर्याय दुसरा रवींद्रनाथ टागोर, पर्याय तिसरा सुभाषचंद्र बोस, पर्याय चौथा सरोजिनी नायडू. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 15 भारतातील सर्वात लांब रेल्वे पूल कोणता आहे? पर्याय पहिला हावडा पूल, पर्याय दुसरा बोगीबील पूल, पर्याय तिसरा बांद्रा वर्ली सी लिंक, पर्याय चौथा विद्यासागर सेतू. बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा बोगीबील पूल. प्रश्न क्रमांक 16 भारतीय संविधान किती नोव्हेंबरला स्वीकारले गेले? पर्याय पहिला 26 जानेवारी, पर्याय दुसरा 15 ऑगस्ट, पर्याय तिसरा 26 नोव्हेंबर, पर्याय चौथा 2 ऑक्टोबर. बरोबर उत्तर आहे पर्याय तिसरा 26 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 17 जगातील सर्वात मोठा देश क्षेत्रफळानुसार कोणता आहे? पर्याय पहिला चीन, पर्याय दुसरा अमेरिका, पर्याय तिसरा कॅनडा, पर्याय चौथा रशिया. बरोबर उत्तर आहे पर्याय चौथा रशिया. प्रश्न क्रमांक 18 जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? पर्याय पहिला जोग, पर्याय दुसरा एंजल, पर्याय तिसरा नायगारा, पर्याय चौथा व्हिक्टोरिया. बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा एंजल. प्रश्न क्रमांक 19 भारतातील पहिला उपग्रह कोणता? पर्याय पहिला आर्यभट्ट, पर्याय दुसरा भास्कर, पर्याय तिसरा इन्सॉट, पर्याय चौथा कल्पना. बरोबर उत्तर आहे पर्याय पहिला आर्यभट्ट. प्रश्न क्रमांक 20 भारताचे पहिले गव्हर्नर जनरल
कोण होते? पर्याय पहिला लॉर्ड कर्झन, पर्याय दुसरा लॉर्ड माउंटन बॅटन, पर्याय तिसरा वॉरेन हेस्टिंग्स, पर्याय चौथा डलहौसी. बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा लॉर्ड माउंटन बॅटन.